कोणतं संकट येणार आहे, काय होणार आहे, नेमकं कोणावर संकट येणार आहे, काय बी कळना झालंय. खरं खरं मी तिकडे जायला पाहिजे होतं का? तिकडे गेलो असतं तर निदान कमळीच्या आजूबाजूला तरी राहता आलं असतं मला. आता मी काय करावं, मला काय बी कळना झालंय देवी आई. आता तूच मला सांभाळून घे, तूच मार्ग दाखव. ही आहे ती मुलगी कमळी. हिने माझ्या आईला वरून धक्का मारून पाडलाय. माझ्या आईचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. हिला अरेस्ट करा. रागिणी, अगं काय चाललंय तुझं? आपण हॉस्पिटलमध्ये आहोत, याचं तरी भान ठेव जरा. नाही, आता मी कुणाचं काही ऐकणार नाही. रागिणी, इन्स्पेक्टर साहेब, यात कमळीची काहीच चूक नाही आहे. इन्स्पेक्टर सर, याच मुलीची चूक आहे. हिला प्लीज अरेस्ट करा. रागिणी, अगं आपलं याबद्दल बोलणं झालं होतं ना, तू का घेऊन आलीस पोलिसांना? का बोलून आणले? सिरियसली? या मुलीने माझ्या आईचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि मी शांत बसू? अजिबात नाही. इन्स्पेक्टर सर, या मुलीचं आणि माझ्या आईचं भांडण झालं होतं थोड्या वेळापूर्वी. मी तुम्हाला दाखवेन, मी काय करू शकते तुम्हाला माहिती नाही, अशी सरळ सरळ धमकी दिली होती माझ्या आईला हिने. मी तुमच्या पाया पडते. हिला प्लीज अरेस्ट करा आणि जेलमध्ये टाका. हो प्लीज स्टॉप इट, कम डाऊन. तू खूप चुकीचं वागतेस, नको असं करूस. ए, तू गप्प बसा. अक्कल आहे तुला? आहे नाही ना? मी जे करते ते योग्यच करते. आज हिच्यामुळे माझी आई हॉस्पिटलमध्ये मरणाच्या दारात उभी आहे. ते तुला दिसत नाही काय ग? तुझी ग्रॅनी आहे ना ती, त्याची कंडिशन बघितली किती क्रिटिकल आहे. अगं का अशी वागलीस माझ्या आईची? का? रागिणी, इनफ. इन्स्पेक्टर साहेब, कमळीने काहीच केलेलं नाहीये. खरंच इन्स्पेक्टर, ही मुलगी निर्दोष आहे. आता जे काय असेल ते पेशंट शुद्धीवर आल्यावरच कळेल आपल्याला. पण सध्या तरी कमळीला मला चौकशीसाठी घेऊनच जावं लागेल. हो नाही, असं तू. मॅडम, कायद्याप्रमाणेच आम्ही जातोय. कोऑपरेट करा. राजन, आई, कमळे, काळजी करू नकोस. मी आत्याची तब्येत कशी आहे ती पाहून लगेच येतोय. हं? मॅडम या ताब्यात. काळजी करू नको बाळा. येतो आम्ही. काळजी करू नको. आजी प्लीज तिला वाचव, तिची चूक नाहीये. प्लीज वाचव, डॅड वाचव ना तिला, प्लीज प्लीज प्लीज. हो बाळा, हो हो. मॉम, तू असं का केलंस? हा, मी सांगितलेलं ना नको करू. का केलंस तू असं?